एक माझ्याकडे आलं होतं कपल, वायाच आले होते. त्या दोघांचं अजिबात पटायचं नाही, म्हणजे लिटरली डिवोर्स पर्यंत गोष्ट गेली होती. ते असंच आले आकाशिकसाठी आणि मी बेसिकली थोडंसं तिचं पहिले आकाशिक केलं वाईफचं, आणि आकाशिक केल्यानंतर मला तिच्या एनर्जीज, तिचा ऑरा मला खूप चांगला वाटला. तर मग मी तिला म्हटलं की तू काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे का तू अशी डिस्टर्ब आहेस, म्हणून सगळं चांगलं, म्हणजे तुझा ऑरा वगैरे तर चांगला आहे असं. सो तिने मला सांगितलं की घरामध्ये ना असं सारखं सतत चिडचिड आणि हे असं चालू असतं वगैरे, खूप डिस्टर्ब होती. का तर म्हणजे तिला तिची सासू सांगायची की या देवळात चल, त्या देवळात चल. की तिचा नवरा ना खूप मोठा शिवभक्त होता. तो स्वतः जाऊन तिकडे अभिषेक करायचा, महाकाल किंवा ते काही असेल त्यांचं तसं ना, तो जाऊन तिकडे अभिषेक करायचा. आणि अभिषेक करताना तो अभिषेक असा 2-2, 2-2, 3-3 तास चालायचा. म्हटलं ओके, मग तू काय करतेस जाऊन तिकडे? ती म्हणाली की काही नाही, ते पुरुष मंडळ ऑब्व्हियसली तिकडे जाऊन गाभाऱ्यात हे करतात सगळं, आणि आम्ही बसतो बायका, आम्हाला बसावं लागतं तिकडे. म्हणून ती म्हणाली की आठवड्यातून 2 वेळा तर जावं लागतं, 2-3 वेळा तर जातात ते, आणि असं करतात, आणि त्याची अशी इच्छा असते की मी पण यावं बरोबर म्हणून. हो, असणं गरजेचं आहे असं. आणि तिला तर त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि आपण म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे ही, त्याच्या गाभ्याशी गेलो तर ऑब्व्हियसली तिला एक तर पहिली गोष्ट त्याच्यात इंटरेस्ट नाही. तिला बिचारीला तिथे 2-2, 3-3 तास बसायला लागायचं. आणि मग घरी आल्यावरती तुम्हीच विचार करा ना की एक अशी बाई घरी आल्यावरती तिकडे 3 तास बसून आल्यानंतर कोण असं उत्साहाने काम करेल, किंवा कोण असं खूप फ्रेश राहून सगळं करेल. तर मग घरी आल्यावरती खूप चिडचिड व्हायची, हे व्हायची, मग भांडणं व्हायची वगैरे, अशी कारणं होती. असं बोलू नये देवाच्या ह्याच्यावरती, पण मला नाही आवडत ती गोष्ट की तिकडे जाऊन बसायचं, आणि मला कंटाळा येतो असं होतं. त्याचंही आकाशिक केलं, आणि त्यांनाही सांगितलं. पास्ट लाईफ होतं की हिने पास्ट लाईफ मध्ये त्याला थोडासा असा डॉमिनन्स दाखवला होता त्याचा, म्हणून मग तो या जन्मामध्ये नाही मी सांगेन तेच केलं पाहिजे वगैरे, असा थोडा डॉमिनन्स दाखवत होता. सो मी म्हटलं की असं करू नका की ह्याने काहीच साध्य होणार नाही, आणि तुमची म्हणजे एवढ्या फालतू कारणासाठी आजकाल आपण बघतो की डायरेक्ट डिवोर्स पर्यंत गोष्ट जाते. सो मग कसं आहे की फक्त आकाशिक म्हणजे हे केलं असं नाही, पण बाकीच्या तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टींवर सुद्धा काम करावं लागतं.